BD न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल। तर हे गार्गी महिला प्रभाग संघ तालुका भंडारा जिल्हा भंडारा यांच्या मार्फत उमेद चौपाटी हे काय आहे हे मॅडम उमेद चौपाटी याच्याबद्दल थोडी माहिती सांगा। उमेद ही म्हणजे नाही का ग्रामीण भागासाठीची योजना आहे। अच्छा। याच्या अंतर्गत बचत गटाच्या महिलांना उद्योगधंद्याला प्रोत्साहन मिळावा त्याकरिता महिलांच्या सक्षमीकरता त्यांच्या विकासाकरिता ही उमेदची चौपाटीची गाडी या ग्रामसंघाला दिलेली आहे। अच्छा। ग्रामसंघाच्या माध्यमातून आम्ही महिलांना ती उपलब्ध करून दिली आहे आणि त्याचं उद्घाटन आज इथे गणेशपूरमध्ये होत आहे। गणेशपूरच्या बोबडेताईला बोलवा बोबडेताईंना आम्ही उद्योगासाठी ही चौपाटीची गाडी उपलब्ध करून दिली आहे। तर ते सांगतील तुम्हाला थोडं। अच्छा, तर याच्याबद्दल अधिक माहिती सांगू शकता? ही गाडी मला प्रभाग संघातर्फे मिळाली आहे। त्या महिलांनी याच्यासाठी मला खूप हेल्प केली आहे आणि ही गाडी चौपाटी म्हणून आपलं जिथे महिला सक्षमीकरण तर ही गाडी कुठे कुठे फिरणार आहे? ही भंडाऱ्यामध्ये जे स्पॉट आहे जसं राजीव गांधी चौक झालं किंवा आपलं GMPC लायब्ररी चौक या ठिकाणी। म्हणजे ही मोबाईल गाडी आहे, फिरत राहणार आहे जिथे जिथे आपलं क्राऊड आहे। म्हणजे आपल्या एखादं आपण बिझनेस टाकतो तर ते एकच ठिकाण ठरलेलं राहतं। पण हे गाडी म्हणजे चलती फिरती गाडी फेरीप्रमाणे म्हणजे जिथे क्राऊड राहणार आहे तिकडे ते जाणार आहे। गोळा वगैरे राहते तिथं न्यायला बरी होते। अच्छा, कारण बिझनेस म्हणजे त्याच्यावरच चालते ना। आणि काय 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 म्हणजे आयटम काय काय म्हणजे खाण्याचे पदार्थ कोणकोणते? सकाळी चहा नाश्ता पोहे नाही का उत्तपम किंवा अप्पे आणि साबुदाणा वगैरे उपासाच्या दिवशी नाश्ता पण आपण त्याच्या माध्यमातून नाश्ता पण देऊ शकतो। आणि समजा कुठे प्रोग्राम असेल आणि तिथे जेवणाची सोय नसेल तर त्या माध्यमातून आपण जेवण। आणि हे दिवसभर फिरणार आहे गाडी की दिवसभर? अच्छा, म्हणजे सर्वसामान्यांना परवडण्यासारखे हे आयटम तुमचे जे आहेत प्राईज आहेत। आणि लोकांना सकाळी नाश्ता दुपारी जेवणाची पण आहे का? जेवण पण मिळेल इथे? उमेद जी आपली अवघ्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित जी योजना आहे महिला बचत गटांसाठी आलेली, त्या योजनेअंतर्गत महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम जे सुरू आहे त्याच्यात हा एक उदाहरण आपल्या समोर अच्छा, थोडा गाडीबद्दल गाडी आतमधून दाखवून कशी काय आहे ते पण तुम्ही सांगा। तर ही पहा अशा प्रकारे इथे हे सेटअप केलेलं आहे गाडीमध्ये। आणि इथे हे सर्व पहा, इथे किचन आहे हे, आणि इकडे वॉशिंग रूम हे सर्व अशा प्रकारे गाडीची जी आहे सजावट केलेली आहे। आणि आता हे सर्व महिला डोर ओपन आणि हे याच्या साईडने डोर ओपन करत आहेत ते। तर हे इकडे अशा प्रकारे हे राहणार आहे काउंटर इथे, इथून हे सर्व लोक घेतील। तर पाहू शकताय कशा प्रकारे आणि सर्व महिला मंडळ आहे हे बचत गटाचे, तर हे बघू शकता यांच्या मार्फत। आणि आपले सरपंच मॅडम आहेत, यांनी आपल्याला माहिती सांगितलेलीच आहे। तर हे अशा प्रकारे जे प्रकल्प चालवत आहेत उमेद क्षितिज नवे नवा विश्वास। तर मॅडम तुम्ही अजून काही सांगू शकता म्हणजे लोकांना याबद्दल की प्रोत्साहन मिळेल? हो, म्हणजे महिलांना एक विश्वास तयार होतो त्यांच्यामध्ये की आम्ही पण उद्योग करू शकतो। कारण कसं आहे, आधीच्या काळामध्ये कसं आहे, महिलांना तेवढं प्राधान्य दिले जात नव्हतं आणि त्या घराच्या बाहेर तेवढं पडत नव्हतं। चूल आणि मूल इथपर्यंत सीमित होतं। आताच्या महागाईच्या काळामध्ये महिलांना पण कुठेतरी वाटलं की आपणही बाहेर जाऊन हातभार लावायचा आणि त्याच्यासाठी जे निधी आहे म्हणजे जो पैसा आहे लागतो तो उपलब्ध नव्हता होत।
आज बचत गटाच्या माध्यमातून महिलांना हे कर्ज उपलब्ध मिळते. आणि जसं आता ही गाडी किती लाखापर्यंत आहे? 10 लाखापर्यंतची गाडी आहे. ती प्रभाग संघामधून त्यांना किस्तमध्ये म्हणजे किरायाने मिळालेली आहे, रेंटने मिळालेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना गाडी एकदम उपलब्ध मिळाली. जशी 10 लाखाची गाडी आहे, पण त्यांना ती त्यांच्या बजेटनुसार की म्हणजे महिन्याच्या म्हणजे महिन्याप्रमाणे किस्त पाडून एखादी आपण दुकान घेतो, दुकान आपल्याला घेताना त्याच्या हे द्यावं लागते, रेंट द्यावं लागते. पगडी त्याला पगडी पगडी द्यावं लागते. तसं काही आणि याच्यामध्ये तसं नाही, पगडी नाही आहे. ती महिला जर समजा त्यांना परवडला नाही तर तो उद्योग ती दुसरी महिला पण म्हणजे करू शकते. म्हणजे ही गाडी दुसऱ्यांना मिळू शकते. जसं आता त्यांना वाटलं की नाही बा मला याच्यात काही बेनिफिट नाही भेटत आहे, पण म्हणजे त्यांना नाही जमलं ते, तर ही दुसरी आपल्या दिमागाने म्हणजे यूज करू शकतात. अच्छा. म्हणजे जर आता जे महिला यांचा वापर करीत आहेत त्यांना बिझनेस म्हणजे हा परवडत नाहीये, तर मग 11 महिन्यांसाठी त्यांना दिलेला आहे. आणि मग ते पुढे एक्सटेंड करू शकतात. समोर त्यांना जर वाटलं की मला समोर करायचं आहे तर ते करतील, नाही तर मग दुसऱ्या महिलांना ते चालतं. अच्छा. त्यांच्या कमाईचा एक भाग त्या आम्हाला परत करतात आमच्या प्रभाग संघात. तर अशा प्रकारे महिला बचत गटामार्फत हे आपली उमेद जी आहे, हे नाश्त्याची गाडी कशा प्रकारे बनवलेली आहे आणि कशा प्रकारे यांच्या योजना मॅडमनी, सरपंच मॅडम आहेत, त्यांनी समजावून सांगितलेलंच आहे. तर असे नवीन उपक्रम जे ग्रामपंचायतमार्फत किंवा बचत गटामार्फत किंवा सरकारमार्फत जे योजना राबवल्या जातात त्यांची आमच्या चॅनलवर आम्ही माहिती देत राहू. तर याकरिता आपण BD न्यूज हिंदी भंडारा या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळू शकेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. BD न्यूज भंडारा डिस्ट्रिक्ट स्पेशल, हमारे चैनल को लाइक कीजिए और सब्सक्राइब कीजिए.